नागपूर चंद्रपूरसह सर्व 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होण्याची शक्यता. पुढल्या आठवड्यात घोषणा. 15 जानेवारीपर्यंत मतमोजणी होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत, तर ठाकरेंना पाणी पाजणारे आम्ही धुरंधर आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती. युवा चेहऱ्याच्या हाती सूत्र दिल्यानं भावी अध्यक्षपदाच्या चर्चा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. तेजस्वी घोसाळकर भाजपात पक्षप्रवेश करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. फडणवीस पुणे, कोल्हापूर आणि सांगलीला भेट देणार. विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. भाजपा आमदार कृष्णा खोपडेंच्या आरोपांवर पहिल्यांदाच तुकाराम मुंढेंची माझाला प्रतिक्रिया. काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून विरोधात कट रचून त्रास दिल्याचा दावा. अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनेल मेस्सीचा आज भारत दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस. दिल्लीत मीट अँड ग्रीट कार्यक्रमात सहभागी होणार. क्रिकेटच्या पंढरीत दिग्गज फुटबॉलर मेस्सीची जादू. लिओनेल मेस्सीचं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जंगी स्वागत. मेस्सीला पाहण्यासाठी वानखेडेवर हजारो चाहत्यांची गर्दी. पंतप्रधान मोदींचा आजपासून 3 देशांचा परदेश दौरा. जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानला भेट देणार. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन समोर. दहशतवादी नवीद अक्रम मूळचा पाकिस्तानचा असल्याचं उघड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.